नाही, मला केस महत्त्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. केस सगळ्यात महत्त्वाची आहे. माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे. त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या. आणि हा जो काही आरोप केलेला आहे, माझ्या कुटुंबावर कुणीही बोलायचा प्रयत्न करू नये. मला कालच वहिनीचा फोन आला होता लगेच, की हे असं वक्तव्य कसं करू शकतात? तर मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या. परंतु हे जे स्पष्ट होणार आहे सगळं ते 28 तारखेच्या मतदान रूपी जे आशीर्वाद आहे आणि पुढचं जे राहिलेलं स्वप्न आहे अण्णांचं, त्यातून सगळं स्पष्ट होणार आहे. त्याच्यातून बोलून विषय वाढवण्यापेक्षा 29 तारखेला या गोष्टीवर स्वतः वहिनी आणि आम्ही स्पष्टीकरण देऊ, की हे कुणी उभा केलं होतं आणि काय अपेक्षा आहे गावची. ज्या एका व्यक्तीनं, एका लोकप्रतिनिधीनं, एका दलित बांधवासाठी आपला जीव दिला. नाही, मला केस महत्त्वाची हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. केस सगळ्यात महत्त्वाची आहे. माझ्या भावाला आणि गावाला न्याय देणं सगळ्यात मोठं काम आहे. त्याच्यामुळं नाहीतर मीच उमेदवार झालो असतो आणि आज त्या गोष्टी मला संयुक्तिक वाटल्या नसत्या. आणि हा जो काही आरोप केलेला आहे, माझ्या कुटुंबावर कुणीही बोलायचा प्रयत्न करू नये. मला कालच वहिनीचा फोन आला होता लगेच, की हे असं वक्तव्य कसं करू शकतात? तर मी म्हणलं ठीक आहे, त्यांना काय बोलायचं बोलू द्या. परंतु हे जे स्पष्ट होणार आहे सगळं ते 28 तारखेच्या मतदान रूपी जे आशीर्वाद आहे आणि पुढचं जे राहिलेलं स्वप्न आहे अण्णांचं, त्यातून सगळं स्पष्ट होणार आहे. त्याच्यातून बोलून विषय वाढवण्यापेक्षा 29 तारखेला या गोष्टीवर स्वतः वहिनी आणि आम्ही स्पष्टीकरण देऊ, की हे कुणी उभा केलं होतं आणि काय अपेक्षा आहे गावची. ज्या एका व्यक्तीनं, एका लोकप्रतिनिधीनं, एका दलित बांधवासाठी आपला जीव दिला.